आपल्या कार्यक्रमाला लाभलेले आपल्याच वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख अतिथी लोकप्रशासन विभागाचे गाडे अभ्यासक, बोलू नका विद्यार्थी मित्रांनो, मागचे विद्यार्थी शांत बसतील. आपल्याला प्रमुख मार्गदर्शकांचं मार्गदर्शन या ठिकाणी ऐकायचं आहे. लोकप्रशासन विषयाचे गाडे अभ्यासक, लोकप्रशासन विषयामध्ये MA, MPhil, PhD, सेटनेट अशी अत्युच्च पदवी संपादन केलेले, जवळजवळ 15 वर्षाचा अध्यापनाचा अनुभव असलेले, त्यांचे सेट त्यामध्ये स्टेट, नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवर त्यांचे अनेक रिसर्च पेपर प्रकाशित झालेले आहेत, त्यांचे सेमिनार झालेले आहेत. तसेच त्यांनी विवेकानंद कॉलेज व्यतिरिक्त SB कॉलेज छत्रपती संभाजीनगर, राजर्षी शाहू कॉलेज लातूर, देवगिरी कॉलेज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी त्यांनी सिनियर लेक्चरर म्हणून अध्यापनाचं काम केलेलं आहे. तसेच MPSC आणि UPSCच्या विद्यार्थ्यांना मागील 13 वर्षापासून लोकप्रशासन या विषयातील भारतीय राज्यघटना आणि HRD अशा महत्त्वाच्या टॉपिकवर त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. असे आपल्या विषयावर आणि अध्यापनावर जबरदस्त कमांड असणारे आपल्या वरिष्ठ महाविद्यालयाचे आदरणीय डॉक्टर संजीव शिंदे सर यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. डॉक्टर संजीव शिंदे सर. नमस्कार. रयतेचे स्वप्न उराशी बाळगून, रयतेचे स्वप्न उराशी बाळगून शिवाजी महाराज घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ, तसेच आपल्या आईने स्वराज्याचे स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न साक्षात उतरवणारे छत्रपती शिवाजी महाराज. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, विद्यार्थ्यांनो जागृत व्हा असा संदेश देणारे महामानव, तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, याचबरोबर शोषित, दलित, पीडित आणि विशेषतः महिलांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणारे, इतकंच नव्हे तर त्यांच्यासाठी सेल, पाणी, ऊन डोक्यावर झेलणारे आणि महिलांच्या शिक्षणाचा वारसा चालवणारे किंवा सुरुवात करणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले. याचबरोबर शिक्षणामध्ये जे दूर फेकलेले घटक आहेत, त्या दूर फेकलेल्या घटकांना म्हणजे शोषित, पीडित, दलित, आदिवासी यांना संधी मिळाली पाहिजे आणि ती संधी आरक्षणाच्या माध्यमातून दिल्या जाऊ शकते अशी समज निर्माण करणारे आणि ती आपल्या राज्यामध्ये देणारे छत्रपती शाहू महाराज. याचबरोबर अनेक जातीपंथाचे लोक या देशामध्ये वावरत असताना जो काही ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष निर्माण झाला, गुलामीत जगत असताना या सर्व भारतीय लोकांना राष्ट्रीय एकात्मतेच्या झेंड्याखाली एकत्र आणणारे महात्मा गांधी, तसेच युवकांचे प्रेरणास्थान म्हणून ज्यांचा आपण उल्लेख करतो आणि आपलं महाविद्यालयही त्याच महापुरुषांच्या नावाने उभे आहे असे स्वामी विवेकानंद, असे अनेक महापुरुष होऊन गेले. या सर्व महापुरुषांना सर्वप्रथम माझं अभिवादन, त्यांच्या विचाराला अभिवादन. तसेच यापुढे आज जो काही 12वीचा निरोप समारंभ आहे, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर पाटील सर, तसेच दळे सर, लहाने सर, सूर्यवंशी सर, आणि सांगायचं तात्पर्य की आपण सर्वजण एकाच विवेकानंद परिवारातले असल्या कारणाने या सर्व परिवारातले सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विशेषतः विद्यार्थी आपण हा कार्यक्रम तुमच्यासाठी आवर्जून या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि जेव्हा जेव्हा असे कार्यक्रम होतात किंवा MPSC UPSCच्या संदर्भाने बोलण्याची संधी दिली जाते, तेव्हा मी विद्यार्थ्यांना एक वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतोय की आजची सामाजिक आर्थिक स्थिती बघा आणि त्या सामाजिक आर्थिक स्थितीच्या अनुषंगानं आपल्याला आपलं भविष्य
ठरवण्याचा अधिकार आहे आणि तो आपण ठरवला पाहिजे आणि त्या दिशेने प्रयत्न करा. मित्र, आज निरोप समारंभ असल्या कारणाने निश्चितच तुमच्या दृष्टिकोनातून निरोप समारंभ आहे. आत्ताच काही विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केलं की यानंतर हा शेवटचा दिवस, यानंतर आपली भेट होणार नाही आणि आपण कोणकोणत्या मैत्रिणी मित्रासोबत खेळलो, बागडलो, काय काय केलं वर्षभरामध्ये, कोण हिरो झालं, कोण हिरोईन झालं, ह्या सर्व गोष्टी आपण गप्पा टिप्पा कॅन्टीनच्या ह्याच्यावर मारत बसलो. तो एक जीवनाचा भाग आहे, ते केलंच पाहिजे, याच्यात दुमत नाही. परंतु खरी कसोटी यानंतर आहे आणि ती कसोटी खूप गंभीर आहे आणि आजच्या स्थितीमध्ये तर ती खूपच गंभीर आहे. आणि म्हणून मग ही स्थिती काय आहे, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, ही आपण ओळखली पाहिजे. आता आपण लहान नाही, आपण 12वी मध्ये आहोत आणि मला असं वाटतं की 12वीचं वय हे असं वय आहे की या एका टप्प्यावर जर आपण आपल्या आयुष्याचे निर्णय घेण्यामध्ये चुकलो तर निश्चितच आपलं आयुष्य भरकटेल आणि भरकटल्याशिवाय राहत नाही. त्यामुळं आपण 12वीत असताना हा निरोप नाही तर हा आठवणीचा दिवस आहे. फक्त हा एक दिवस आठवणीचा दिवस यासाठी आहे की आपण या 2 वर्षामध्ये या कॅम्पसमध्ये कोणते मित्र जुळवले, अभ्यास कोणता केला, आपल्याला ज्ञान किती मिळालं, आपले शिक्षकाप्रती आपण कशी वागणूक दिली, शिक्षकांनी आपल्याला कशी वागणूक दिली, इतकंच नव्हे तर आपण एक व्यक्ती म्हणून, एक समाज म्हणून, एक विद्यार्थी म्हणून आयुष्यामध्ये उभं राहण्यासाठी आपल्याला काय काय या ठिकाणाहून मिळालं याची आठवण काढण्याचा दिवस आहे. आणि हीच आठवण पुढे तुम्हाला भविष्यासाठी एक चांगला शिक्षक, एक चांगला पत्रकार, एक चांगला मित्र, एक चांगला पती, एक चांगली पत्नी, एक चांगला पुरुष, एक चांगला इंजिनियर, एक चांगला डॉक्टर घडवण्यासाठी कारणीभूत ठरते. आणि म्हणून मग मी विद्यार्थ्याला सांगत असतो की विद्यार्थी हो, आपण आता अशा वळणावर आहे की इथून पुढे आपण केलं काय पाहिजे. आपली 12वीत आता मी सांगतोय की 10 तारखेपासून आपले पेपर चालू होतील, आपण सर्वच चांगल्या मार्काने पास होणार. मला विश्वास आहे आपल्यावर की आपण चांगल्या मार्काने पास होणार, एकही नापास होणार नाही. अजून वेळ आहे, पेपर दिले नाही, पेपर सुरू व्हायचे आहेत. आणि मग पेपर सुरू व्हायचे तर ते पास होण्यासाठी आपल्याला जो काही कालावधी बाकी आहे तो कालावधी अभ्यास करणे, प्रामाणिक अभ्यास करणे, त्यात सातत्य ठेवणे आणि चांगले पेपर सोडवणे. जर असं केलं तर मला असं वाटतं तुम्ही 12वी पास होणारच आहात. प्रश्न आहे की 12वी नंतर काय. 12वी नंतर अनेकांना असं वाटतंय की आपण वेगळ्या फील्डला जाऊ. काहीचे अनेक स्वप्न असतात, मला डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, काहीचे स्वप्न असतात शिक्षक व्हायचं, काहीचं स्वप्न असते प्राध्यापक व्हायचं. परंतु आपण ते स्वप्न फक्त बघतोय आणि नुसते झोपेत बघितलेले स्वप्न किंवा आलेले स्वप्न ते सत्यात उतरत नसतात. आणि म्हणून मग जिवंतपणे जागृत असताना डोळे उघडे ठेवून आपण जर तेच स्वप्न बघितले आणि त्याच्यासाठी जर प्रयत्न केले, सातत्य ठेवलं, परिश्रम केले आणि प्रामाणिकता दाखवली तर निश्चित आपल्याला ते स्वप्न पूर्ण करता येतात. मी अगोदर भाषणाची सुरुवात करताना म्हटलं होतं की स्वराज्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या राजमाता जिजाऊ त्यांनी स्वप्न बघितलं होतं की स्वराज्य स्थापन करायचंय. परंतु मग स्वराज्य स्थापन करायचंय ते कोणाच्या माध्यमातून, 18 पगड जातीच्या माध्यमातून. आणि मग मुळात स्वराज्याचं स्वप्न हे दुसऱ्याच्या हातून पूर्ण होऊ शकत नाही. तर त्यासाठी आपल्याला अगोदर आपल्याच घरामध्ये शिकवण द्यावा लागेल, आपल्या घरातल्या मुलाला तसं बनवावं लागेल. आणि आपण बघतोय की राजमाता जिजाऊंनी तशा पद्धतीची शिकवण आपल्या मुलाला दिली आणि छत्रपती शिवाजी महाराज घडवले. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी नंतर स्वराज्य स्थापन केलं की जे स्वराज्य आजही 400-450 वर्ष झालं ते रयतेचं राज्य, कल्याणकारी राज्य म्हणून आपण ओळखतो. म्हणजे आपल्या आई वडिलांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी ही आपलीच आहे. जर आपल्या आई वडिलांचं स्वप्न आपण पूर्ण नाही करायचं तर दुसरे ते स्वप्न पूर्ण करू शकत नाही मित्र.